आपल्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आहेत. ताई, तुमचं पुण्यात जल्लोषात स्वागत केलं, त्यानंतर तुम्ही मतदारसंघात आलेला आहात. काय भावना आहेत? जागोजागी स्वागत केलं जातं. मी मतदारसंघात मतदारांचे आभार मानण्यासाठी आले, पण ही निवडून आल्याचा आनंद आणि समाधान सगळ्यांनाच आहे. पण एवढं मोठं मताधिक्य दिल्यामुळे खरं तर जबाबदारी आणि त्याच्यामुळे मी तमाम बारामती लोकसभा मतदारसंघातल्या तमाम मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानते. त्यांच्यासमोर नतमस्तक होते की त्यांनी एवढा विश्वास माझ्यावर दाखवला. पण ही एक बाजू जमेची, पण दुसऱ्या बाजूला एकच गोष्ट मनाला प्रचंड अस्वस्थ करते, ती म्हणजे दुष्काळाची परिस्थिती. आज बारामती लोकसभा मतदारसंघात दौंडचा काही भाग, पुरंदरचा अनेक भागांमध्ये, गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा अतिशय गंभीर झालेला आहे. त्यामुळे त्या कामामध्ये आता आम्ही व्यस्त राहणार आहोत पुढचे काही दिवस. त्याचबरोबर आदरणीय पवारसाहेबही या भागाचा दौरा करणार आहेत, दुष्काळ भागांमध्ये. उद्या रोहित आणि मी काही गावांमध्ये जाऊन येणार आहे. त्यानंतर आदरणीय पवारसाहेब स्वतः या काही भागाचा दौरा करणार आहेत. आणि त्याचबरोबर कांद्याचा प्रश्न असेल, दुधाचा भावाचा प्रश्न असेल, ही खूप मोठी आव्हानं आज राज्याच्या समोर, शेतकऱ्यांच्या समोर आहेत. तुम्ही असं म्हणताय की दुधाच्या आव्हानाचे प्रश्न आहेत, कांद्याचे प्रश्न आहेत, परंतु तुम्ही यवतमध्ये आला, पहिलंच भाषण केलं आणि पहिल्याच भाषणात सांगितलं की मी आता उपोषणाला बसणार आहे जर दुधाला भाव नाही. नेमकं काय खतखत आहे? नाही, कारण शहरांमध्ये 2 रुपयांनी दुधाचा भाव वाढलाय आणि ग्रामीण भागात 2 रुपयांनी कमी झालेला आहे. परवडत नाहीये, शेतकरी प्रचंड अस्वस्थ आहे आणि त्याच्यामुळे त्याला न्याय देण्यासाठी हे अतिशय महाराष्ट्राचं ट्रिपल इंजिनचं खोक्याचं जे सरकार आहे ते प्रचंड असंवेदनशील आहे. आणि मागे त्यांनी 5 रुपये म्हणले होते देतील, पण ते कुणाच्या अकाउंटला आलेलेच नाही. त्याच्यामुळे सातत्याने या सगळ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आणि दुधाला भाव नसल्यामुळे आज त्यांचे अनेक मुद्दे, मुलांची फीज असते, वडिलांचे, सासू सासऱ्यांची, आई वडिलांची औषधं असतात, किती एवढा जो खर्च असतो तो शेतकऱ्याला परवडत नाही. दुसरीकडे जर एक बघायचं झालं तर आताच काही वेळापूर्वी मंत्रालयात एका व्यक्तीनं उडी मारलेली आहे. त्याचं नाव माहीत नाही, का मारली माहीत नाही, पण लोकांच्या मध्ये अस्वस्थता ही नेमकी काय? नाही, महाराष्ट्रामध्ये आज बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार हा इतका वाढलेला आहे, म्हणजे महागाई तर गगनाला पोहोचलेली आहे. तुम्ही सगळा डेटा जो केंद्र सरकारचाही आहे त्याच्यात बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. जर मला 100 मुलं आणि मुली जर भेटले, त्यातले जवळपास 90-95 हे नोकरीसाठी माझ्याकडे येतात आणि अतिशय उच्च शिक्षित असतात, पण नोकऱ्या मिळत नाही. तुम्ही बघताय हिंजवडीमधल्या 35 ते 40 कंपन्या दुसऱ्या राज्यात जातात. कोण याला जबाबदार? सरकार काय करते मग? नुसतं पक्ष फोडा, घरं फोडा, इलेक्शनमध्ये आरोप प्रत्यारोप, पैसे वाटा, एवढंच हे सरकार करते. दुर्दैव आहे की महाराष्ट्र इतका सुसंस्कृत होता आणि ह्या सरकारच्या वागण्यामुळे त्याला गालबोट लागलेलं आहे. मंत्रालयात काय नेमकं काय आहे, कोण आहे ह्याची मी माहिती नक्की घेईन, पण मंत्रालयामध्ये पुन्हा पुन्हा या गोष्टी होत आहेत. ते अतिशय ह्याच्यातच दिसतंय तुम्हाला की प्रचंड अस्वस्थता आहे. काल तुम्ही इंडिया आघाडीच्या बैठकीला होता, दिल्लीवरून आलात. काय नाही, विरोधी पक्ष नेत्यासमोर जे आहे नाव येते ते राहुल गांधींचं येते, या संदर्भात नाही, काल काही विरोधी पक्ष नेत्याची काही चर्चाच नाही झाली. सरकारमध्ये आम्हाला जो विश्वास देशातल्या जनतेने दिला, ज्या पद्धतीने सीट्स निवडून आलेल्या आहेत सगळ्याच राज्यांमध्ये, म्हणजे महाराष्ट्र, वेस्ट बेंगॉल, उत्तर प्रदेश याचा परफॉर्मन्स, ह्याचा काही भागमध्ये, किंवा राजस्थानमध्ये काँग्रेसचा परफॉर्मन्स, तेलंगणामध्ये अनेक अशी राज्य आहेत जिथे अप्रतिम असा परफॉर्मन्स सगळ्याच पक्षांचा झालेला आहे. आणि अर्थातच ह्या केंद्र सरकारला भारताच्या जनतेने नाकारले असं दिसतंय. कारण एक काळ असा होता की जे 300 पार, 400 पार, पता नाही किती पार असे व्हायचे, ते आज म्हणजे त्यांचे स्वतःची मेजॉरिटी होत नाही. याचा अर्थ काहीतरी जे आम्ही अनेक, म्हणजे मी स्वतः गेले 6 महिने 8 महिने भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि महागाईवरनं सातत्याने पार्लमेंटमध्येही बोलत राहिले, पण या सरकारने दुर्दैवाने ते काहीच सिरियसली घेतलं. इंडिया आघाडीकडे विरोधी पक्ष नेत्याचा चेहरा कोण असणार? राहुल गांधी? अजून काही चर्चाच नाही आमची. काल सरकार बनवायला संधी आहे नाहीये या सगळ्या गोष्टींची चर्चा सविस्तर झाली. प्रत्येकाने आपल्या राज्यामध्ये काय आव्हान आहेत, कुठे दुष्काळ आहे, कुठे आणि हमी भाव नाहीये, कुठे नोकऱ्यांचे प्रश्न आहेत, असे अनेक वेगळे वेगळे प्रश्न प्रत्येक राज्याने आपापले प्रश्न मांडले. जे इंडियाचे जे घटक पक्ष आहेत त्यांना 4 खासदारामागे एक मंत्रीपद देणार आहेत अशी चर्चा, यावरती आपली प्रतिक्रिया? नाही, तो त्यांचा फॉर्म्युला, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. जर राज्यात महाविकास आघाडीला पुढे जायचं असेल आणि जर भाजपला रोखायचं असेल तर काँग्रेसला जास्त जागा द्याव्यात अशी मागणी नाना पटोलेंनी केली.
की अजून आम्ही चर्चेला पण बसलो नाही. जेव्हा चर्चेला बसू तेव्हा बघू ना. कधीपर्यंत चर्चा पूर्ण? पुढच्या एक 8-10 दिवसात सुरुवात होईल. आता तर इलेक्शन झाले, आज सगळे जरा दुष्काळाच्या परिस्थितीत आम्ही सगळे पुढचा आठवडा 10 दिवस दुधाला भाव, कांद्याला भाव आणि दुष्काळ ह्याच्यात आमचे पुढचे 8-10 दिवस तरी जातील. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे जवळपास कालच त्याची चर्चा निश्चित झाली. आदरणीय पवार साहेब सोनियाजींची बोलले, उद्धवजींशीही बोलले आणि अर्थातच महाविकास आघाडी कालच पासून विधानसभेत धन्यवाद. तर होतं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की कालपासूनच आम्ही विधानसभेच्या ज्या आहे ते निवडणुकांसाठी लागलेलो आहे आणि सुप्रिया सुळेंचा बारामती लोकसभा मतदारसंघात दौरा सुरू आहे. कॅमेरा पर्सन जयदीप भगत, एबीपी माझा, दौंड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.